नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. काही दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पार्टी उदयाला आली. आपण सर्वांनी पाहिलं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती टीका मी देखील केली वैयक्तिक. ही कॉकरोच जनता पार्टी कुठल्या विचारांची आहे, कोणी काढली आहे, काय केलंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि ते व्यवस्थित सर्वांना सगळं समजलं. तो अभिजित दिपके कुठला आहे, आपचा आहे, तो तिकडं अमेरिकेमध्ये बसून काय चालवतोय, त्याला कोण स्क्रिप्ट पाठवतोय आणि तो कसा वाचून दाखवतोय, हे सगळं समजलं. पण तो आता अभिजित दिपके काहीतरी आता भारतामध्ये येणार आहे आणि भारतामध्ये येऊन तो असं म्हणतोय की मला शिक्षण मंत्र्यांचा इथल्या भारताच्या मला राजीनामा पाहिजे असं तो सांगतोय. यस, मैं अपने देश अपने घर इंडिया वापस आ रहा हूँ एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन मांगने के लिए। इतने दिन से आप सब देख ही रहे हो कि हम सोशल मीडिया पर आवाज उठा रहे हैं कि पेपर लीक के कारण जिन नीट के बच्चों ने सुसाइड की और जो लाखों स्टूडेंट्स की मेहनत बर्बाद हुई है, उसके लिए तो धर्मेंद्र प्रधान को रिजाइन करना ही चाहिए। 8 लाख बच्चों ने हमारी पिटीशन साइन की है। ऐसे 1 करोड़ से ज्यादा स्टूडेंट्स हैं जिनकी जिंदगी के साथ मजाक किया गया है सिस्टम द्वारा। इसकी वजह से स्टूडेंट्स बहुत ही ज्यादा एंशियस और परेशान है अपने फ्यूचर को लेकर। किसी को तो इसकी जिम्मेदारी लेनी होगी। मैंने डिसाइड किया है मैं 6 जून सैटरडे सुबह दिल्ली आऊंगा। आप सब मुझे एयरपोर्ट पर मिलिए। हम सब मिलकर पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन जाएंगे और वहां पर जंतर मंतर पर एक पीसफुल प्रोटेस्ट करने के लिए परमिशन मांगेंगे। इंडिया का कॉन्स्टिट्यूशन हमें राइट देता है कि गलत के खिलाफ हम पीसफुल तरीके से अपनी आवाज उठा सकते हैं। उसी कॉन्स्टिट्यूशन के अकॉर्डिंग हम अपनी आवाज उठाएंगे और मैं उम्मीद करता हूं जितने भी कॉकरोच जनता पार्टी के सपोर्टर्स हैं और जितने भी स्टूडेंट्स और यूथ इस सिस्टम से परेशान हैं वो इस प्रोटेस्ट में शामिल होंगे। जिसको लगता है धर्मेंद्र प्रधान एजुकेशन मिनिस्टर जो है हमारे, उनको रिजाइन करना चाहिए, वो सभी लोग इस प्रोटेस्ट में शामिल हो जाएं। मेरे फ्रेंड्स और फैमिली को डर है कि मुझे एयरपोर्ट से ही अरेस्ट कर लेंगे और फिर जेल भेज देंगे, लेकिन मुझे अभी भी उम्मीद है कि आज भी हमारा देश एक डेमोक्रेसी है और हमें पीसफुली प्रोटेस्ट करने की परमिशन मिल जाएगी। हम कब तक डरकर जिएंगे यार? ये देश किसी एक पार्टी का थोड़ी ना है, ये देश तो हम सबका है। हमारे फ्यूचर का सवाल है, हमारे फ्यूचर बर्बाद हो रहा है और ये अब हम सबकी जिम्मेदारी है कि जब भी इस देश में किसी के साथ कुछ गलत हो तो हम सबको आवाज उठानी चाहिए इन अ वेरी पीसफुल एंड डेमोक्रेटिक मैनर। आता ही व्हिडिओ तुम्ही पाहिलीत का? तो सरळ कळतंय, तो वाचतोय काहीतरी फोनमध्ये, त्याला कोणीतरी पाठवलं असेल इकडून या काँग्रेस वाल्यांनी आणि मग तो ते वाचून सगळं दाखवतोय. पण थांबा, एक गोष्ट जरा महत्वाची आहे, खास करून नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्वाची एक गोष्ट आहे की तुम्ही हलक्यात घेऊ नका. तो अभिजित दिपके सारखा छोटासा पोरगा कोण असेल तो तुम्हाला असं नजरेत वाटत असेल की कोण येडा आहे, काय करणार आहे, आपलं काय वाकडं करणार आहे, तो येईल भारतामध्ये. काही 2-1 वर्षांनंतर इलेक्शन आहे भारताचं सगळ्यात महत्वाचं आणि यावेळेला जर भारतीय जनता पार्टी हरली तर लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने जेवढा या लोकांना त्रास दिलाय किंवा जेवढा बदला काँग्रेसच्या काळामध्ये जसं भारतीय जनता पार्टीवरती अत्याचार झाले त्याचा बदला या 15-20 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावरती घेतला. परत आता जर त्यांची सत्ता आली तर ते पूर्ण भारतीय जनता पार्टीला घुसवून ठेवतील, एवढं फक्त लक्षात असू द्या. आता तुम्ही म्हणाल की काय हा अभिजित दिपके असं काय उखडणार आहे आमचं, काय असं काय करणार, काय असं काय तो करू शकतो का? निश्चित करू शकतो, त्याला हलक्यात घेऊ नका. आता तो इथं भारतात येईल, त्याच्या मागे काँग्रेसची संघटना, डाव्या विचारसरणीच्या मोठ्या संघटना ज्या भारतामध्ये आधीच सगळ्या गोष्टीची वाट पाहत आहेत, ती सगळी लोक याच्यामध्ये उतरतील. जे धर्मनिरपेक्ष आहेत, जे सेक्युलर आहेत, ते त्याला साथ देतील, त्याच्यासोबत उतरतील. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये की काँग्रेसला माहिती आहे की आपण सरळपणे उघडपणे भारतीय जनता पार्टीला हरवू शकत नाही. मग जशी नेपाळमध्ये एक मोठी चळवळ घडवली जेन्झी लोकांची, तिथल्या तरुणांची, तशाच पद्धतीनं भारतामध्ये काही करता येतंय का ते बघावं करून. आणि हा अभिजित दिपके त्याचंच एक महत्वाचं उदाहरण, एवढं लक्षात ठेवा. त्यांनी काय पकडलं, तो कोण असेल तो आपला सूर्यकांत की काय सीजे आहे ते आपले सुप्रीम कोर्ट आहे, त्याने कॉक्रोच म्हणून हिनवलं आणि त्यांनी या सगळ्या तरुणांवरती कुठे ना कुठेतरी राज्य केलं आणि त्यांच्या मनावरती एक बिंबवलं की हा कॉक्रोच म्हणजे तुम्ही कॉक्रोच आहात. आणि या सगळ्या गोष्टी तरुणांना आवडलेल्या नाहीयेत. आज भारतीय जनता पार्टी राज्यांच्या सत्तेमध्ये, देशाच्या सत्तेमध्ये बसले, ती काय सगळंच काम अगदी चोखपणे पार पडते असं होत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. आज नितीन गडकरींसारखा एक मुद्दा घ्या त्यांचा आणि E20 पेट्रोल आणि या ब्लेंडिंग सगळ्या गोष्टी आणून ठेवल्यात. आज लोकांच्या गाड्यांची वाट लागले, लोकांना ॲव्हरेज मिळत नाहीये, पेट्रोलचे भाव गगनाला भेटलेत, सगळे महागाई वाढत गेले, सामान्य लोकांचे पगार नाही वाढत आहेत. जे पेट्रोल आणि या सगळ्या गोष्टी वाढतात ना, सामान्य लोकांचा पगार वाढत नाहीये. आधीच देश आपला ना, आधीच सामान्य माणूस कोरोनासारख्या संकटातून बाहेर आला, कितीतरी लोकांचे बिझनेस बुडाले, कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ही सगळी लोक फ्रस्ट्रेट झालेत. आता त्यांना आता बस झालंय, त्यांना पण आता बदलाची गरज आहे. त्यांना पण कुठे ना कुठेतरी, आणि झालंय काय माहितीये का, काँग्रेसला माहिती आहे की नरेंद्र मोदी या सगळ्या लोकांच्या पुढे आपण उभं राहणार नाही. मग जर इथल्या युथलाच, इथल्या तरुणांनाच जर त्यांच्या पुढे एक फळी म्हणून उभं केलं तर कुठे ना कुठेतरी आपण याच्या मागून आपली पोळी भाजू शकतो. आणि हे सगळं जे चाललंय ते तेच चाललंय. तो अभिजित दिपके आता इथे येईल, कारण भाजपला देखील लोक कंटाळलेत. मी तुम्हाला मनापासून सांगतो, मी जरी त्यांचा समर्थक म्हणण्यापेक्षा काही गोष्टींमध्ये मी त्यांचा समर्थक आहे, निश्चित आहे. पण मला देखील वैयक्तिक असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये भाजपवरचा असंतोष दिवसांदिवस वाढत चाललाय आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची सत्ता देखील जाऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. यावेळेला 400 पार करता तेव्हा तर कुठली कॉकरोच जनता पार्टी क्रिटी नव्हती. तरीही भारतीय जनता पार्टीला कुठे ना कुठेतरी पिछेहाट घ्यावी लागली. यावेळेला तर लक्षात ठेवा, त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय ही लोक शांत बसणार नाहीत. आता तो अभिजित दिपके भले जरी कुठल्या विचारांचा असेल, सेक्युलरवादी विचारांचा असेल, काही असेल XYZ, पण तरुणांचा सगळ्यात मोठा एक संच किंवा
सगळ्यात मोठी फळी, एक सगळ्यात मोठा वोटर जर त्या अभिजित दिपकेच्या मागे उभा राहिला तर मग मात्र भारतीय जनता पार्टीला या सगळ्या गोष्टी फार फार धोक्याच्या होतील. जी भारतीय जनता पार्टी संघटनांच्या जीवावरती लढते, मग बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा युवा संघ असेल, ती युवा लोकही यांना कंटाळलेत. बरं, ह्यांच्यातलेच अर्धे किंवा मी म्हणतो 20-25% लोक ही त्या कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर होते. त्यांना असं वाटत होतं की जाऊ दे, काहीतरी बदल घडेल. जी भारतीय जनता पार्टी या गांधींना आणि या काँग्रेसला सांगत होती की तुम्ही परिवारवाद चालू केलात, ती आज भारतीय जनता पार्टी काय करते जरा तुम्ही व्यवस्थित विचार केलात का? वरच्या लेवलला पंतप्रधान कोण होते आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते ते तुम्ही निश्चित वेगळं काहीतरी करत असाल, कारण ही पार्टी कुठल्या एका घराची नाहीये. पण खालच्या जर राजकारणाचा तुम्ही विचार केलात, एका घरातून 3 नगरसेवक, 4 आमदार, 5 लोक एका ठिकाणावरून लढवले जातात. तुम्ही साधं उदाहरण घ्या, महाराष्ट्रातले काही उमेदवार घ्या, तुम्ही बाकीच्या सगळ्या राज्यांमधले उमेदवार घ्या. भारतीय जनता पार्टी तसं बोलते तसं काम करत नाहीये. कारण 2014ला ज्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आली ना, तेव्हा लोक अक्षरशः 60 वर्ष काँग्रेसला कंटाळली होती. निश्चित काहीतरी बदल करायचं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता दिली. आज सोशल मीडिया त्याच भारतीय जनता पार्टीने मोठा केला. आज त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सगळं काय खऱ्याचं खोटं सगळं अगदी स्वच्छ काचेसारखं दिसतंय. त्यामुळे काय भारतीय जनता पार्टी काम करते ना आणि कशा पद्धतीनं करते हे लोकांना सगळं समजतंय, सगळं काही कळतंय. त्यांच्यापासून काही लपायचं राहिलेलं नाहीये. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं, ज्या भारतीय जनता पार्टीनं सोशल मीडिया वाढवला ना, IT सेल आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या केल्या, त्याच भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावरती या गोष्टी नाही पडल्या ना, तर मी मागेल ते हरेन. तुम्हाला खरं सांगतो, या सगळ्या गोष्टी त्यांच्या पथ्यावरती पडणार आहेत. जी पकड होती भारतीय जनता पार्टीची कामांवरची किंवा काही निर्णयांवरची, ती आता हळूहळू सैल व्हायला लागले. साधं उदाहरण घ्या, नितीन गडकरींचं उदाहरण घ्या. आज नितीन गडकरींना कोणीच चांगलं म्हणू शकत नाही. का? कारण त्याच्या मागे, त्यांच्या राजकारणाच्या मागे ज्या काही गोष्टी लोकांना हळूहळू दिसू लागलेत ना किंवा दिसत आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी लोक कुठे ना कुठेतरी नजरअंदाज करणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. साधं उदाहरण घ्या ना, आता माझी वैयक्तिक स्वतःची गाडी आहे. जी गाडी मला 20चा ॲव्हरेज येत होती, ती मला आता 12 आणि 13चा ॲव्हरेज येते. कशामुळं? या ब्लेंडिंगमुळं. कोणाचं नुकसान झालं? आपलं सामान्य माणसाचं नुकसान झालं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मनामध्ये एक राग येतोच की तुमच्या पोराचं काय, तिकडं ती कुठली E20 बनवणारी जी काही कंपनी असेल, तिला भरमसाठ पैसा देण्यासाठी आणि तिच्या मागे सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही सामान्य माणसाच्या खिशातला कात्री मारताय किंवा त्याला तुम्ही त्याच्यावरती अन्याय करताय. हे काय माणूस विसरलेला नाहीये. आणि भारतीय जनता पार्टीने एवढा फुगा करण्यात काही अर्थ नाहीये. नुसतं धर्मावरती आपण राजकारण किती दिवस लढणार आहोत, हा पण एक साधा प्रश्न आहे. हे कॉक्रोच जनता पार्टी तुम्हाला जसे हलक्यात घेताय ना, तुम्ही घेऊ नका. याच्या मागे फार मोठी तरुणांची फळी उभी राहिलेली आपण पाहिले. ते जे काही फॉलोअर्स आणि या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये, तरुणांमध्ये खरंच रोष आहे, राग आहे लोकांमध्ये. कुठे ना कुठेतरी लोकही कंटाळले जातात की चायला काय, हे भारतीय जनता पार्टी असो नाही तर कुठलेही सरकार येऊ किंवा काही हो, सत्तेमध्ये बसलेले काही करोत किंवा किती स्ट्रॉंग असोत, आपल्याला खाली सामान्य म्हणून रोजच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी फेस कराव्या लागतात त्या तशाच्या तशात त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी सोडवत नाही. हे लोकांना समजू लागलंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला पिछेहाट घ्यावी लागू शकते आणि कॉक्रोच जनता पार्टी सारखी छोटीशी पार्टी तुम्हाला कधी धोबीपछाड करून टाकेल हे तुम्हाला समजणार देखील नाही. त्याच्यामुळे त्या आविर्भावामध्ये राहू नका. 2-2.5 वर्ष तुमच्यामध्ये आहेत. जर काहीतरी काम करून दाखवायचं असेल, या देशामध्ये काहीतरी व्यवस्थित घडायचं असेल किंवा कॉक्रोच जनता पार्टीला जर काउंटर करायचं असेल, तर त्याच्यासाठी फार मोठं मला असं वाटतं रणनीती आखावी लागेल आणि ती मला सध्या तरी कुठं दिसत नाही. कारण हे सगळे सध्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडूही शकतो. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल? काही मुद्दे राहिले असतील तर तुम्ही मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा.